पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात प्रमुख लढत। 4 तारखेला मतमोजणी। मुख्यमंत्री असताना शिंदेंनी 11 तलाव संवर्धन प्रकल्पांना दिलेली मान्यता रद्द। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय, तर उद्धव ठाकरेंच्याही कार्यकाळातील 3 प्रकल्पांची मान्यता रद्द। विलीनीकरणाची अट कुणी घातली हे अजून मला माहिती नाही। शिवसेना नेत्यांशी चर्चा झाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील। शिवसेनेच्या विधान परिषदेच्या ऑफरच्या वृत्तावरून बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। मवियाचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील। मवियाच्या परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकर यांचं वक्तव्य। बॉस इज ऑलवेज राईट, नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख। भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर। प्रज्ञा सातव यांच्यासह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर आणि माधवी नाईक यांना संधी। नाशिक अमरावती नंतर आता अकोलाही लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं। आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका। मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण। मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता। रात्री जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज 10 वाजता मतमोजणी। दिवंगत संतोष देशमुख यांच्यानंतर आता सरपंच कोण होणार हे आज स्पष्ट होणार। समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला गती। मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी। डिसेंबर 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाकडून 19 जूनपर्यंत स्थगिती कायम। स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी फेटाळली। आपत्कालीन परिस्थितीतही झाडं तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक।